अशा प्रकारे थोडीशी भाजी आपली वाळलेली आहे. तर बघू शकता मस्त अशी भाजी हिरवीगार. ही पिवळी म्हणता, पिवळी नाही पण ही वल्ली ना त्यामुळे असं दिसते. वरची वाळली बघू शकता. इकडे लाल मिरच्या आहेत, लाल 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 मिरच्या. ही मिरच्या आम्ही देतो मनीषा ताईला, घेतात त्या चटणी करतात काय करतात पण असतं त्यांना, कारण मसाला आम्ही त्यांच्यातनं आणतो. भाजी थोडीशी ओलीच आहे त्यामुळे सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डरी टाकणार आहे मी. ज्याला कोणाला टाकायची त्यांनी टाकू शकता. थोडीच भाजी आता आज काही निघल त्यामुळे खुडलेली खुडून तुम्हाला ते टाकली. हिकडची बी आहे, ही पण वल्लीच आहे. अशा प्रकारे भाजी वाळायला घातली बघू शकता. मस्त अशी भाजी. अशा प्रकारे भाजी हरभऱ्याची तुम्हाला मिळू शकते. आणि आपल्याला तूर डाळ, ही आपल्या रानातली तूर डाळ आहे, तर ती तूर डाळ बी आपण तुम्हाला देणार आहे. तुरीची डाळ. आणि ही गावरान पद्धतीने बनवलेली, म्हणजे गावरानच आम्ही जी गिरणीवर भरडून मस्तपैकी अशी डाळ बनवून देतो तुम्हाला. तर आता आली रानात, सकाळी मिरच्या नाहीत भाजीला म्हणून मिरच्या घेऊन जायचे. तर घराजवळच रान आहे बघू शकता. इथं आपलं घर, तिकडं आपला प्लॅन्ट, सगळं घराजवळच आहे. आणि रानात पण घेवड्याच्या शेंगा, वांगी, आणखीन काय 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 आहे. तर घेवड्याच्या शेंगा तर तुम्हाला मी दाखवल्याच होते, भरपूर शेंगा पण आहेत. वांगी पण आहेत, मस्त मस्त वांगीत. वांग वांगे आहेत, कोथिंबीर आहे, मिरच्या आहेत, सगळं आहे. सगळं पाहिजे ते आहे. गाजरं पण लावल्यात. ही बघा मोठं वांग सापडलंय मला. काटा मोडला. मस्त वांगी इथं, मस्त असं खारं वांग करते आता घरी गेल्यावर. नाही आता भाजी करणार आहे पालकाची. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्याला कोणाला वांगावरची क्रीम पाहिजे ना, त्याला ते माझ्याकडे आहे. माझा आणि मनीषा ताईचा सगळा वांग, सगळ्या तोंडावला वांग गेलाय आणि सुरकुत्या होत्या ती पण गेलेल्या आहेत. बघा किती छान वाटते, चेहरा मस्त वाटतोय. बघू शकता असा चेहरा झालाय माझा, मस्त असा चेहरा झालाय. ज्याला कुणाला पाहिजे त्यांना माझ्याकडे क्रीम आहे. मनीषा ताईला पण दिली, कारण मनीषा ताई म्हणल्या
तुला किती फरक पडलाय मला पण दे. आणि त्यांना पण दिलेली मी वांगाची क्रीम. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर टाका. आणि 11 दिवसात रिझल्ट आहे. जर नाही गेले तर मी क्रीमचे पैसे तुम्हाला रिटर्न करीन, कारण तशी त्यात पॉवर आहे. ती क्रीम आहे माझ्याकडे. पाहिजे असेल तर मला नक्कीच फोन करा. आणि ती क्रीम आहे ना, एका व्यक्तीला म्हणजे एका महिलेला एक 4 महिने तर सहज जाते. कारण तशी म्हणजे डबी पण तेवढी ना क्रीमची. तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते क्रीमची डबी कशी ती. आणि कारण ती बारामतीतच मिळू शकते ना, ती इथं तिथं मिळणार नाही कुठं. तर ते आमचे पाहुणेच आहेत, त्यांच्याकडून घेतलेली क्रीम मी पहिल्यांदा वापरली. म्हणजे माझ्या भावाचा मेहुणा, चुलत मेहुणा, तर त्यांनी दिली आहे क्रीम. एकदम छान अशी क्रीम आहे. बघू शकता माझ्या चेहऱ्यात तुम्हाला किती फरक वाटतोय. एकदा हरभऱ्याची भाजी पण घेऊन बघा तुम्ही कसं वाटते काय ते. मस्त असं वातावरण झालंय. चला आता बघूयात. कोबी पण आहे, मिरच्या तोडते आता. कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मी सगळ्यांपर्यंत माहिती पुरवत जाईन, जेणेकरून, कारण काय होत होतं मध्ये मध्ये मला काय व्हिडिओ टाकता येत नव्हते ना, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकले नाहीत. कारण भरपूर काम आता पण आहे, पण बायका वाढवल्यात, त्याच्यामुळं थोडंसं कामाचं मी त्यांना सेल्यूड करून दिले की तुम्ही असं करा. मग त्या करतात बरोबर. आता त्या नेहमीच्या बायका आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती असते सगळं. त्याच्यामुळं बघू शकता मिरच्या, आपल्या मिरच्या तोडल्यात आता. बारक्या बारक्या आहेत मिरच्या, पण मोठ्या नाहीत. आणि ह्या दिवसात काय होतं, मिरच्या येत नाहीत जास्त, त्यामुळं कुठं कुठं आहेत मिरच्या त्या तोडते. अजून भाजी का आता बायका येणार आहेत, 10 बाया लावल्यात भाजी खोडायला. त्या भाजीची आम किती असते, त्यामुळं सकाळच्या लवकर येतात त्या. आणि लवकर म्हणजे आता 10 वाजतात, 10 वाजलेच त्यांना यायला. आता येतातच, त्यांना सोडवायला जावं लागतं, गाडी, मोठी गाडी. आणि त्यांना हजरी आहे 350 रुपये. ₹65. भाजी खोडायची म्हणजे एक बायला 2-2 किलो पण भाजी होत नाही. ओली भाजी 2-2.5 किलो भाजी त्यांना एका बायला खोडाय होती. दिवसात बायका अशा किती खोडणार आहे. काल 10 जणी होते, त्यांनी 15 किलो खोडली. मी आल्यावर मोजली तर 15 किलो त्यांनी खोडली होती. तर अशा प्रकारे आता थोडी राहिली. ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाका, क्रीमसाठी बी टाका आणि त्याच्यासाठी बी टाका, भाजीसाठी बी टाका. तर चला आता घरी चाललोय आपण. घेतलं सगळं बघा, वांगी, मिरच्या. बाय सगळ्यांना.